श्रीरामचे गोमाता मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये. तर आपल्या नंदिनी गोशाळेमध्ये 5 गोमाता येऊ राहिलेले आहेत. तर गोमातेसाठी आपल्याला मोरके घ्यायचे आहेत. मोरके घेतलेले आहे आपल्या गोमातेसाठी. आणि आता आपल्याला गोशाळेत जायचं आहे. हे आपल्या गोमाता आहेत. आत्ताच वाडी टाकली त्यांना खायला. तम फुल झालेले आहेत. मार राहिली काय मला. तर आता आपल्या गोशाळेमध्ये 5 गोमाता येणार आहे अजून. आणि लहान पोरं आपल्या गोशाळेपाशी खेळू राहिलेत पतंग. पाणी पण भरलेलं आहे आणि गोमाता यायला थोडासा टाईम आहे. तर आता इथे बसू आपण. आणि तुम्हाला एक गोष्ट लागायची मित्रांनो, ही आपली गोशाळा आहे आणि आपल्या गोशाळेला खेटून स्मशानभूमी मित्रांनो. आणि अख्ख्या भारतामध्ये किंवा कुठं तुम्हाला अशी गोशाळा पाहायला भेटणार नाही, गोशाळेला खेटून स्मशानभूमी असं. आणि आपल्याला अशी गोशाळा फक्त आपल्या गिवरे गावात आणि महाराष्ट्रामध्ये पाहायला भेटेल. दुसरीकडे शक्यतो नसणारच आहे अशी गोशाळा की जी स्मशानभूमीला खेटून असेल. आणि आपले गोर वाडे विडे खाते. बराच वेळ झाला मित्रांनो गोशाळेत बसून आहे मी. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली. तर मित्रांनो, ही गोमाता जी आहे ना, तर ती मित्रांनो 2009 साली आपण गोशाळा चालू केली होती. त्या टायमाला आपल्या गोशाळेमध्ये आलेली ती गोमाता. अजून एक गोमाता होती. तर ती गोमाता आपल्याकडे नाही, पण ही गोमाता जी पोट घाटण्याच्या टायमाला आपल्याकडे होती, तर ती गोमाता आपल्याकडे आहे. आता दुसरी गोमाता आहे मित्रांनो, नवीन झालेली आहे आपल्या गोशाळेमध्ये. कोण नाही घेतली नाही. आता आम्ही 50 गाय करणार. उतरायचं नियोजन करावं लागणार काहीतरी मोडन ती काय आले. तुम्ही केली का? पूर्ण केली ना? तर मित्रांनो, आपल्या नंदिनी गोशाळेमध्ये आता 5 गाय आलेले आहे. तर आपल्या नंदिनी गोशाळेमध्ये आता टोटल 9 गोमाता झालेले आहेत. आणि आता त्या फिरतेली तर खात्यान पेत्याला वाट दिलेले टाकून. आता उद्या सकाळी आपण गोशाळेमध्ये येऊ. मित्रांनो, आता आलोय आपण आता गोशाळेमध्ये. आणि आपल्या गोमाता आहेत मित्रांनो, रात्री आलेल्या गोमाता तिकडे आहेत. ओल्ड राहिली. थोडा लागतं ना आपल्याला. रात्री आलेल्या गोमाता आहेत या 2 आणि या 3. तर आपण आता या गोमातेच्या गळ्यातलं दाव सोडलं. इथं सोडायची गरज नाही, तिला जास्त आवडून बांधलेलं होतं. आणि तिकडं बाकीचे गायांचे दावे सोड राहिले. इथं पण सोडत, बाकी इथं सोडू आपण आता. ती काहीतरी अशी नसणार. तर मित्रांनो, 4-5 गायाच्या गळ्यातला आपण दावा सोडलाय. शेवटची गोमाता आहे आपली.
रात्री 5 गाय आले होते. आवाज कसं काय बंद होते व्हिडिओ? सगळ्यांचे दावे सोडलेले आपण आता सगळ्या गाय दाखवू. इकडे बघा. गोशाळेमध्ये कोणतरी बाटली फेकली तर रात्री, तर गोशाळेमध्ये परत बाटल्या फेकू नका. जर बाटल्या बिटल्या जर फेकले आणि सापडत नाही आणि आत्ताच सांगून ठेवतो. रील्स मध्ये मित्रांनो ही गोमाता खूप सुंदर आहे दिसायला. तस काय कृष्णाचीच गोमाता आहे ती. आणि आता गोशाळा आपली अशी एकदम भरभरून आलेली आहे, एकदम सुंदर. थोडीशी जखम मित्रांनो तिला मागून इथे जखम झालेली तिला. ते काल गाडीमध्ये येताना लागला असेल तिला थोडं. आलं तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन ब्लॉग्स आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. काय आलं कितीचा पाईपापाशी. तर आपल्याला आता गोशाळ्यातला हात भरायचा आहे, तर त्यासाठी आता आपल्याला पाणी जोडायचं आहे. इथं दादा पाणी जोडणार आहे. तर मित्रांनो आपण कोकणाला चाललेलो आहे, कारण आपल्याला गोशाळेचं जे आपण मटेरियल आणलं होतं त्याचे आपल्याला पैसे नेऊन द्यायचे. तर चेक पण घेतलाय, कॅश पण घेतलेली, तार घेऊन चाललेलो आहे आपण. दुकान कोणतं ते संकेत नाही का? हा मला सगळं माहित असतंय. तर आता आपण थार मध्ये चाललेलो आहे मित्रांनो. खूप दिवसाने आपण आता थार चालवणार आहे, कारण थार असते मऊकडे नगरला कॉलेजमध्ये, त्याच्यामुळे आपल्याला चालवायला नाही भेटत. डॉक्टर ओम कर्डिले त्यांच्याकडे गाडी असती तर आपल्याला गाडी चालवायला भेटत नाही. मला कसं आहे, आम्हाला जावं लागतं थोडंफार कुठे ऑफ रोडिंगला रे, म्हणून अभ्यास करून जमत नाही ना. तर चला मित्रांनो आता जाऊ आपण कोकणाला. तर हे आपला गेवराई गाव आहे. तो बिना कोई होर तकदी भी नहीं, चौल तकदी भी नहीं, कदी भी नहीं, चौल तकदी भी नहीं, रही भी जमिया रह सकदी भी नहीं. तर मित्रांनो आपल्या वरखेडला ऊसाचा कारखाना झाल्यामुळे आपल्या गेवराई ते कोकण हा रस्ता खूप आता चालायला लागलेला आहे. आणि गावामध्ये पण लोकांची प्रगती होऊ राहिली, कारण ट्रॅक्टरचं जास्त येणं जाणं झालेलं आहे. आणि गावाचं जे काय म्हणते त्याला उत्पन्नाचा सोर्स लोकांचा वाढलेला आहे, त्याच्यामुळं गावाची पण प्रगती होऊ राहिलेली आहे. आणि आता आपली गोशाळा चालू झाल्यामुळे अजून गावाची प्रगती होणार आहे, कारण आपल्याला गोमातेचा आशीर्वाद भेटणार आहे आपल्या गावाला. गणपती भाट्यापासून जर आहे ना दहीगाव पाटापर्यंत आहे ना मित्रांनो रस्ता इतका खराब झालेला आहे. इथं रस्ता का झाला नाही आता लोकांना, इथल्या लोकांनाच माहित असं. पण एवढा रस्ता होऊन द्यायला पाहिजे होता लोकांनी, कारण लोकांना त्रास होतो या गोष्टीमुळे. कारण इतका सुपर हायवे झालेला मित्रांनो, पण मध्येच 1-2 किलोमीटरचा जो टप्पा आहे तो खराब झालेला आहे. आणि गाडीचे टायर व फुटायची शक्यता जास्त असते, कारण डायरेक्ट खड्डे तुम्ही पोहू शकता. खड्डे दाखवले एकदम बघू शकता मित्रांनो, एवढं खतरनाक रस्ता झालेला आहे. जर एखाद्या गाडीचं टायर फुटलं तर चांगलं 10-15 हजार रुपये चंदन लागणार आहे, कोणाला पण लागेल. आणि जे ट्रायला जाते मित्रांनो ऊसाचे, त्यांच्या ट्रायलाचे टायर डायरेक्ट फुटून जाते, डायरेक्ट वाकते. आणि जर ट्राली एखाद्या माणसाची जर अंगावर पडली तर एखादा जीव पण त्या ठिकाणी जाऊ शकतो. जास्त काही बोलणार नाही आपण, आता आपल्या कामाला आपण जाऊ, आपलं काम आहे तेवढं करू. धन्यवाद. तर मित्रांनो आला आपण आता माऊली ट्रेडर्स मध्ये. मित्रांनो आपलं आता इथलं काम संपलेलं आहे, तर आता आपण जाणार आहे घरी. आणि तुम्ही ब्युटी पाहून घ्या एकदा, एकदम क्वालिटी दिसत. आंघोळ नाही केली तर मी आंघोळ बिंघोळ करून मग केली. चल बाईस. तर मित्रांनो आता आपण जाणार आहे घरी. ब्लॉग कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला चला.
चला आम्हाला भेटू पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये आता. तोपर्यंत आम्ही आंघोळीला जातो. बाय. जटाने शौक रखे उच्च मेरे पैर विच प्राड़ा झालाय डॉनजीचा विषय गँग हत्यार काढा